नमस्कार. मी अर्चना कुलकर्णी. मनसंवाद, संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण मागील भागात सूर नवा संवाद हवा या भागाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटद्वारे जी प्रतिक्रिया दिली आणि प्रतिसंवाद केला त्याबद्दल मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. यापुढीलही भागांना आपण असाच प्रतिसाद द्याल याबद्दल खात्री बाळगते. त्याचबरोबर आजचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण वळूया. मन मन असतं कुठं, दिसतं कसं? मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी नवा. खरंच मन हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये. पण मनाबद्दल कोणी जास्त बोलताना आपण ऐकत नाही किंवा मनाबद्दल बोललंही जात नाही. खरं तर आपल्या जीवनामध्ये मन आणि शरीर ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन आणि शरीर हे आपल्या आईच्या गर्भात असतानाच त्याची जडणघडण होत असते, हे मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र आपल्याला सांगत आहे. पण त्याच्याकडे आपण फारसं लक्ष दिलं गेलं नाही आहे. तर त्यासाठी आपण हे जाणून घेऊयात, मन असतं कुठं, दिसतं कसं? सर्वप्रथम हे सांगते की मन असतं आपल्या मेंदूमध्ये. खरं तर मन ही अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे मनामध्ये मन म्हणजे इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांचं केंद्र आहे. हे झालं. आणि त्याचबरोबर मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांनी मनाची 3 विभागामध्ये विभागणी केलेली दिसून येते. ती कोणती आहेत? तर कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. तर ह्या तिन्हीचाही आपण थोडासा विस्ताराने अर्थ जाणून घेऊयात. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर जाणीव पातळी, म्हणजे एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या प्रसंगाची जाणीव आपल्याला होते आणि मग आपण बोलीभाषेत उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो, यावरती माझं मन असं सांगतंय बरं का. किंवा एखाद्या समोरच्या माणसाला आपण विचारतो, ही घटना आहे, याच्यावर तुझं मन काय सांगतंय? तर ही झाली जाणीव पातळी, कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर ती घटना असती, ती आपल्या मनामध्ये असती, पण ती व्यक्त होत नाही किंवा लगेच आपल्याला ती दिसत नाही, पण ती आपल्या माइंडमध्ये सेट झालेली असते. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय आहे? तर एखादी व्यक्ती फार वर्षांनी आपल्याला भेटली, तर आपण पटकन त्यांना ओळखू शकत नाही, पण थोडा विचार केला असता त्या व्यक्तीची ओळख पटते. म्हणजेच ती मनामध्ये कुठंतरी स्टोअर केलेलं असतं. त्याचबरोबर अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर दडपलेल्या ज्या भावना असतात, इच्छा असतात त्याबद्दल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वेळेनुसार किंवा त्याच्यावरच्या परिस्थितीनुसार काही त्याचे छंद जोपासता येत नाहीत, आवड जोपासता येत नाही. पण परिस्थिती अनुकूल झाली की तो माणूस आपसुकच त्याच्याकडून घडून जातं. हे म्हणजे अनकॉन्शियस माइंड. हे झालं मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांच्या भाषेमध्ये मनाच्या अवस्था. आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा अनुभवातून कवयित्री बहिणाबाई चौधरी मनाचं वर्णन कसं करतात? तर मन वढाय वढाय उभं पिकातलं ढोर, किती हाकला हाकला परी येतं पिकावर. म्हणजेच काय? तर बहिणाबाई चौधरींनी मनाचं वर्णन कसं केलंय की ते चंचल आहे, अस्थिर आहे. तर ह्या मनाला एकाग्र करण्यासाठी म्हणून आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात, तरच सुख समाधान मिळतं. तर हे मन जिथं कार्यरत असतं तिथं तो म्हणजे भाग म्हणजे मेंदू. तर सर्वप्रथम आपण आता पुढच्या भागामध्ये मेंदूविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. तर या यूट्यूब चॅनलवरील भाग हे प्रत्येक गुरुवारी प्रसारित होणार आहेत. तरी आपण या भागाची माहिती आपल्याला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.